तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललो आहे कॉलेजला। आमच्या कॉलेजला क्रीडा महोत्सव चालू आहे। तर 3 दिवस चालू होता। आज लास्टचा दिवस आहे। तर 2 दिवस शूट करायला भेटला नाही। तर आज तुम्हाला दाखवतो आमच्या कॉलेजचा क्रीडा महोत्सव। आज आहे क्रिकेट आहे, रस्सीखेच आहे ना, रस्सीखेच आहे। तर चला तर आपण जाऊया कॉलेजला। इकडे लंगडीच्या स्पर्धा सुरू आहेत आणि आता थोड्याच वेळात इथे क्रिकेटच्या स्पर्धा सुरू होणार आहेत। आणि इकडे बीटच्या स्पर्धा होणार आहेत लहान मुलांच्या। तर त्यासाठी डेकोरेशन करतायत आणि थोड्याच वेळात क्रिकेटला सुरुवात होणार आहे। एक वेगळी असं दोघांनी हे केले आहे ते बघ, त्याच्यामध्ये सार्थक काय तुझ्या प्रकार आहे तगडं ना अजून हे होल्ड कर, रे होल्ड कर असं ओढला नाही रे रोहित होल्ड होल्ड कुठला की अरे टिवा वाला ना ओढला नाही। इकडे उतारा रे, इकडे उतारा गुंडाल सांगतो मी ऋषी होल्ड कर असा काय क्या बोलतो 8 दिवस काम म्हटलं येऊ नको इथं, तू माझी येऊ नको। आली एक नंबर। अरे आठवणीत राहील। होल्ड कर
बॅट मधून किती धाव मिळतात पाहूया. एवढं बार चांगलं दिलं किती रन मारले? अरे धोन राहणार 28 रनच मारला. आम्ही मला बॅटिंग नाही केली. मग बॅटिंग झाली. त्यांनी पहिली चेस केली, तुम्ही चेस केलं होतं ना? हां आम्ही चेस केलं. आणि 1 धावसंख्या 2 धावसंख्या किंवा रिकाम्या संघाला. आणि गुरव ह्यानंतरची गोलंदाजी करतोय गुरव. अजून थोडा वेळ आहे. डॉट बॉल घ्या. सुंदर. आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणीही संघाने जबरदस्त अपील कुठलाही संघ करू शकतो आणि गुरवची अपील पंचांपर्यंत पोहोचली आणि नॉटआउट घेतलेला आहे गुरुवाने. अरे रनआउट असू शकतो, मारला की विकेट असू शकते. सुंदर त्याला चेंडू आणि या ठिकाणी 4 धावा मिळतात त्या किंवा रिकाम्या संघाला. खरंच हा जागतिक पंचकृषी गाजलेला फलंदाज खरंच चांगली कामगिरी करतोय आणि शिंदेला त्याने मारलेला आहे, म्हणजे त्याच्या गोलंदाजीला मारलेला आहे. स्कोअर सांगा. एक एक जोड आहे त्यांचा दोघांचा. काय 14 त्यांनी चेंज केले. हा बंद आहे ना बॅटरूम पहिलं. आणि सुंदर त्याला चेंडू आणि 4 धाव संख्या मिळते ती किंवा रिकाम्या संघाला. बंद होता. सार्थकने सार्थकने रचला घात आणि सार्थकच्या बॅटचा पहा थाट अप्रतिम. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. सुंदर त्याला चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तो प्रथमेश गुरव TYBSचा धन्यवाद. आणि यानंतर पुन्हा स्ट्राईक वर येतोय तो सारंग गोंडबरे. 18 नंबर जर्सी घातलेला विराट फॅग सारंग गोंडबरे. आणि अशा तऱ्हेने न समजलेला चेंडू. खरंच भोसले ह्या खेळाडूकडून सुंदर प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू सारंगसाठी आणि 1 धावसंख्या मिळते ती TYB या संघाला. आधी अपील करायची. अतिशय शांतते वातावरणात चाललेला हा सामना आणि वाईट बॉल पंचांचा इशारा. वा, अतिशय सुंदर खेळीमय वातावरणात चाललेला हा सामना आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा TYB संघाला यश मिळतंय आणि परत संघाचा TYB संघाचा सार्थक गोंडबरे तंबूत परतला आणि सामना थांबला. आणि TYB कडून फलंदाजी करतोय ऋषिकेश गोताड. पंचांचा निर्णय, वाईटचा इशारा, 1 धावसंख्या TYB संघासाठी. पहिला चेंडू, 1 धाव TYB या संघाला. आणि सार्थक हा सुंदरची गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी जागतिक पंचकृषीत गाजलेला हा गोलंदाज. आणि अशा तऱ्हेने पंचांचा वाईटचा इशारा. आणि सुंदर टोला चेंडू आणि अशा तऱ्हेने झेलबाद. आणि आकाशात झेलबाजीमुळे TYBचा खेळाडू तंबूत परतताना आणि यानंतर पुढचा धावपट्टू जर्सी नंबर 45 मीठ
जर्सी नंबर 45 घातलेला हा फलंदाज पाहूया आपल्या संघासाठी काय करतो, कोणत्या पद्धतीने खेळ करतो पाहूया. आणि जबरदस्त अशी गोलंदाजी करतोय तो सार्थक गोंडबरे. डॉट करा. हा तो बॉल घ्या. आणि अशा तऱ्हेने जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि विकेट जाते ती TYBS संघाची. पुढील फलंदाजीसाठी येतो तो शुभम भोसले. मित्रांनो, काही यादगार आठवणी ह्या तुम्ही तुमच्या समोर ठेवताय. त्या आठवणीतला हा एक अविस्मरणीय क्षण म्हणजे आता शेवटचा हा नाहीतर काय परत आता क्रिकेट. आणि या सुंदर केला चेंडू आणि भोसलेने मारला चेंडू आणि चौकार मिळते हा TYBS संघाला. आणि 4 धावा आणि पहिला षटक समाप्त. दुसरं षटक घेऊन आला रुपेश धनावडे. खंडाला गावातीलच खेळाडू आहेत. आणि त्यानंतर सुंदर केला चेंडू आणि 6 आणि झेलबाग होतो तो TYBSचा ऋषी गोताड. आणि अंदाजे घेऊन होतो अभिषेक मांगडे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. अभिच्या फलंदाजीतून निघालेला हा फटका आणि 1 धावसंख्या मिळते TYBS संघासाठी. आज मी सगळी जबाबदारी दिली होती घरावरती. आज मी माझ्या सुंदर क्षेत्ररक्षण. आणि पाहूया एक रन शॉट. एक रन. पंचांचे निर्णय अंतिम राहील. कोणत्याही खेळाडूने पंचांशी वाद करायचे नाहीयेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. अजून बराच वेळ आहे. अच्छा आपला शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसात चाललेला हा रंगतदार सामना. दुसऱ्या षटकाचा एक चेंडू शेवटचा राहिलेला. आणि अशा तऱ्हेने झेलबाग होतोय. आणि खरंच सुंदर अशी गोलंदाजी हा रुपेशच्या हातून आपल्याला पाहायला मिळाली. खरंच डाव्या बाजूने फलंदाजी करताना हा रोहित शिंदे. पाहूया आपल्या संघासाठी कोणत्या पद्धतीने कामगिरी करतोय रोहित शिंदे. आणि दुसरा चेंडू झेलबाग आणि हॅट्रिकचा चान्स आहे तर रुपेशला. परंतु रुपेशचं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकानंतर आणि हा अभिने ताणलेला शॉट. परंतु काय मनावर आहे आता गोल फिरला का दादा तानाच्या याच्यावर आहे रे. आणि अशा तऱ्हेने सुंदर तुला चेंडू. तरी पण 1 धावसंख्या TYBS संघाला. TYBS संघाला. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 6 मारल्यानंतर तू आउट होणार हे तू लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा तऱ्हेने तंबूत परतलेला आहे गुरु.